सेला बिलॉंग करते. शेजारी शेजारीच ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. पण या लढतीमध्ये पुढे कोण जाईल, कारण जोही पुढे जाईल त्याला सेमीफायनलचे तिकीट तिथे मिळणार आहे. आणि ती कोणती टीम असेल, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका, तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर आणि प्रथम नागरिक विद्यमान सरपंच गोटेगर गाव गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं आदिवासी सरपंच चषक 2025. पहिलाच बॉल हुक केला. स्कोर कार्ड 19 धावा धाव फलकावरती. लाजवाब फटका, बट फिल्डर आहे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. कॅच पकडली जाईल, पहिली सफलता इथे मिळेल आणि बॅटर दरम्यान इथे बाद झालेत अजय. न्यू बॅटर मैदानात सातवा दाखल होतात. विनोद विनोद गॉन्ड दरम्यान आलेत. नेक्स्ट बॉल फुल लेंथ बट मिस टायमिंग. बॅटचा टोला लागला. आता स्वतः बॉलर येतात. कॉट अँड बॉल च्या स्वरूपामध्ये आणखीन एक सफलता मिळेल. धक्का हा लागला. आता बॅक टू बॅक दुसरा टीम उपलाटला. धक्का दुसरा लागलाय. बॅटर विनोद दरम्यान इथे बाद झाले. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. क्वार्टर फायनल आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये आपल्याला दाखल होताना दिसेल. याआधी आपण पाहिलं की शहापूर तालुका हाफमधनं टीम दोऱ्याचा पाडा संघ फायनल मध्ये क्वालिफाय झाला. बट त्यांचा अगेन्स्ट खेळणार कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळणं अजूनही बाकी आहे. न्यू बॅटर आता मैदानात हातामध्ये अजित येतोय क्रमांक 4 वरती. आणि पाकले जर गेलं तर बघा प्रत्येक मैदानाच्या हातामध्ये आहे. बट प्रत्येक या ओव्हरमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच उभा. आणि टीम उपलाटला ही गोष्ट माहिती आहे की जर 4 ओव्हरची मॅच आहे आणि प्रत्येक जर जास्तीत जास्त चेंडू फेस करेल तर ते आपल्या टीमसाठी चांगलं आहे. बट या ओव्हरमध्ये त्या गोष्टीचा विचार कोणत्या बॅटरने केलाही नाहीये. कारण 2 सिंगल 1 वाईड. हॅट्रिक बॉल अपील. यस फिंगर अप. विकेट हॅट्रिक कंप्लीट. धक्का हा लागला. आता तिसरा. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली. लाजवाब स्पेल राहुल गॉन्डचा आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरचा खेळ धाव फलक 19. धक्के लागले 3. टीम प्रणव स्पोर्ट्स उपलाट. बघा आता आपण इथेही हे म्हणू शकतो की टॉप ऑर्डर ढासळलाय. कारण 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 3 धावेंचा अंतरावरती 3 धावेंचा अंतरावरती नव्हे तर 19 धावेवरती हे 3 धक्के लागलेत. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली. इन ॲट नंबर 5 सनी पाचोलकर दरम्यान बॅटिंग करण्याकरिता येतो. प्रत्येक आता 1 ओव्हर नंतर आता स्ट्रायकिंग एंडवरती आलेत. आता प्रतीकला ही गोष्ट ठाऊक झाली आहे की त्याचं स्ट्रायकिंग एंडवरती थांबणं किती महत्त्वाचं. कारण तो ऑफ स्ट्राईक जसा झाला ओव्हरमध्ये फक्त 3 धावा 3 बॅटरी आउट झाले. आता इथनं मी म्हणेन की येत्या 12 चेंडूमध्ये प्रत्येकचं मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं आणि जास्तीत जास्त चेंडू फेस करणं हे महत्त्वाचं आहे. अविनाश केनी. अविनाश किनी
दरम्यान या थर्ड ओव्हरमध्ये येतो आणि समोर प्रतीक. पहिलाच बॉल प्रतीकचा समोर फुल टॉस पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. फुल टॉस बॉल वरती फुल टोल सिक्सर. सिक्सर येतोय धावफलक या षटकाराच्या साह्याने. स्कोर कार्ड आता 25 धावा धावफलकावरती. प्रत्येक इंडिव्हिज्युअली सध्या सगळीला खेळतोय बघा. आताच एक गोष्ट क्लिअर करतोय जे बाहेरील गटामधनं 40 संघ त्यामध्ये आपण सुपर 4 ठेवला होता आणि बघा ज्या एक एक मॅचेस म्हणजे ज्या क्वार्टर फायनल होणार आहेत त्या मॅचेसचे रन्स मॅन ऑफ द सिरीजसाठी काउंट होणार आहेत. सेमीफायनलचे होणार नाही आहेत. प्रतीक बॅटमधनं षटकार आला. अविनाश किनीचं स्वागत केलं या षटकाराने. धावफलक आता 25 आणि प्रतीकचं खेळणे महत्वाचं आहे. लोवर फुल टॉस होता तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाही आहे. आता डीप मिड विकेटचे फिल्डर वेगाने आलेत. बॉल फील्ड करतात. थ्रो थोडा वाईड आला. रन घेण्याचा प्रयत्न इथे केला आणि इथे जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट इथे मिळेल आणि बॅटर इथे बाद झाला. सनी पाचोलकर. तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा. वेलकम बॅक डीजे. रनआउट चा स्वरूपामध्ये विकेट इथे मिळाली. प्रतीक आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. यानंतर शिंबीपाडा टीमही इन ऍक्शन मध्ये दिसेल. फुल टॉस स्लॉग बैठक बॉलला पाठवलंय. डीप मिड विकेट रिजनला क्लिअर करत असताना प्रतीक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे हे फटके आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत आणि येतो आणखीन एक षटकार. षटकार येतोय. धावफलक आता 32. फुल टॉस बट डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत आणि इम्पॉर्टंट विकेट. फुल टॉस होता कुठेही मारू शकले असते बट डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला जो फिल्डर होता त्याला ही फ्री होम डिलिव्हरी आणि त्याने एक्सेप्टही केलं आणि बॅटर गोंबाल झालाय. प्रतीक फार मोठा धक्का टीम उपलाटला. दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर आहे 32 आणि प्रतीक बाद झाला. या ओव्हरमध्ये प्रतीकचा बॅटमधनं 2 षटकारही आले. आता न्यू बॅटर अजित मैदानाच्या आतमध्ये. अजित आलाय आणि पहिलाच बॉल. अजित इन अँड बॉल आउट. सिक्सर. षटकार येतोय. धावफलक या षटकाराच्या साह्याने आता 38 धावा धावफलकावरती आणि एका चेंडूचा खेळ बाकी या ओव्हरमध्ये.
आणि आता ही बॉल गॅपमध्ये एका टप्प्याने निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रतीक जरूर बाद झाला पण त्यात नंतर आता इथे आक्रमणाला सुरुवात अजितने केली. षटकारही आला त्यात नंतर हा चौकार आणि 3 ओव्हरचा खेळही समाप्त झाला. 3 ओव्हरचा खेळ धाव पळक जाऊन पोहोचलाय 42. लॉस ऑफ 5 विकेट्स टीम प्रणव स्पोर्ट्स उपलाट. बघा टीम SD11 भोरगड. बघा काही रूल्स अँड रेग्युलेशन्स या स्पर्धेविषयीचा आहेत. कारण बघा बाहेरील जो हा भाग आहे त्यामध्ये एक गाव एक संघाचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत आणि दॅट्स वाय ID व्हेरिफिकेशनही आहे. सो तर काय प्रोसेस असेल ते क्लिअर करा कारण पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉसही करणार आहोत. चौकार येतोय धाव फळक 42 आणि करण अंतिम ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल करणचा यष्टांचा वेध घेतलाय. अराउंड द लेग बोल्ट धक्का लागला 6वा. आणि कधी कधी होतं की आपण एका गावामध्ये राहून सुद्धाही आपल्याला गावातली काही लोक माहिती नसतात. तोच विषय 12th मॅनचा आहे. स्क्वेअर कट गॅपमध्ये पॉइंट एक्स्ट्रा कव्हर धावतायत बट अखेरेस हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आणि आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता प्राऊड ऑफ महाराष्ट्र क्रिकेट ISPL सीझन 1 बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्याचप्रमाणे ISPL सीझन 2 टायगर्स ऑफ कोलकाताचे व्हाईस कॅप्टनही राहिले भावेश पवार यांचंही आगमन आज या क्रीडांगण नगरीमध्ये या स्पर्धेला भेट देण्याकरिता तेही येणार आहेत. ऑन साइडला खेळायचं होतं आणि इथे पहा नशिबाची साथ. हाही बॉल गेला फाईन लेगचा फिल्डरला भेदत असताना बाउंड्री लाईनचा पलीकडे आणि प्लस सोने पे सुहागा वाईड आहे म्हणजे मिळतील या 5 धावा. आणि आवर्जून प्रेक्षकांची अफाट गर्दी आज आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल कारण प्राऊड ऑफ महाराष्ट्र क्रिकेट सर भावेश पवार यांचंही आगमन आज होणार आहे. स्क्वेअर कट पॉइंटला फिल्डर कॅच पकडली जाईल सफलता मिळेल आणि बॅटर बाद झाले तिथे अनिल. सफलता दरम्यान मिळेल. विकीजी शेवाळे यांचा आज डॅशिंग लुक आपल्याला पाहायला मिळतो. अपार मेहनत विकीने या स्पर्धेसाठी केली. सूत्रसंचालन असो वेळोवेळी मला वाटतं 10 दिवस त्यांचं गोड समालोचनही तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलं आणि आदिवासी क्रिकेटला आपल्या समालोचनाच्या जोरावरती हायलाईट करण्याचं कार्य विकीजी शेवाळे यांनी केलेलं आहे. तसेच एवन जोडी आतिश डोंगरे आणि कल्पेश यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. राऊंड द विकेट पुल करायचं होतं बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही येतोय डॉट. आणि या पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं चेंडू शिल्लक आहेत आणखीन येते 2 चेंडू बाकी आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिला स्कोर कार्ड जो आहे 51 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल
मिस टायमिंग बॉल हवे मध्ये आगे चेंडू फक्त उंच गेला विकेट कीपर आलेत आणि कॅचही पकडतील आणखीन एक सफलता इथे मिळेल धक्का आता लागलाय हा 8वा एक्कावन्न धावा धावफलकावरती 8 विकेटही गेलेत गणेशजी डिंगोरे आमच्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत आपलं हार्दिक स्वागत आहे गणेशजी शेवटचा एक चेंडू बाकी आणि बॅटर मैदानात सातमध्ये रघु येतात शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रामधला बघा 8 विकेट जरूर गेले बट तरी सुद्धा 51 क्या बात आहे आणि म्हणजे तरी सुद्धा 8 विकेट जाऊन सुद्धाही असा एक टोटल उभा झाला ज्याच्यावरती चांगला खेळ होऊ शकतो आणि यावेळेस स्क्वेअर कट करायचं होतं पॉईंटला बॉल फील्ड झाला आणि अशा प्रकारे पहिल्या सत्र इथे समाप्त पहिल्या सत्रामध्ये एकूण 52 धावा बनवण्यात आला आणि 53 धावांचं लक्ष इथे सेट केलं प्रणव स्पोर्ट्स उपला टीमने अगेन्स्ट टीम बेनापट्टी एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर होईल सेकंड इनिंगला सुरुवात सो तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत धन्यवाद चला उपला टीम लवकर ग्राउंडमध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा आणि त्याचप्रमाणे टीम बेनापट्टी आपली ओपनिंग पेअर पाठवा चला बेनापट्टी टीम सावरोली गावचे युवा विद्यमान सरपंच सन्माननीय रोहनजी चौधरी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे साहेबांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये आणि लवकरच ते बॉडी बिल्डिंग या क्षेत्रामध्ये उतरणार आहेत महाराष्ट्र श्रीसाठी नुकताच महाराष्ट्र श्री शहापूरमध्येही झाला आणि तिथे ग्रुप विजेतेही ते राखले आणि त्यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आणि तसेच कालच्या दिवसामध्ये वाशिममध्ये थर्ड प्राइज त्यांना मिळालं चला ऑफिशियल अंपायर्स आपण जायचं बिकॉज ओपनर्सही ग्राउंडमध्ये टीमही ग्राउंडमध्ये ऑफिशियल अंपायर्स
राहुल गोंड आणि त्यांच्या समवेत किरण बारात ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुलने ही एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये बनवलेलं आहे आणि तोच सलामीसाठी येतो. सामना होता आहे सुरुवात. पहिल्या षटक बॉलर तयार होतोय. अजय बॉलिंग मार्क वरती. क्वार्टर फायनल आपण पाहत आहोत. पहिलाच बॉल लीडिंग एज फार उंच गेला बॉल. फिल्डर येतात. कॅच पकडली जाईल का? यस पकडली जाईल. पहिल्याच बॉल वरती राहुल सारख्या बॅटरला इथे डगआउटची दिशा दाखवण्यात आली. फार मोठा धक्का बेनापट्टी टीमला. यस गोपालजी डिंगोरे साहेबांच्या शुभागमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स विशाल सर. आणि पहिल्याच चेंडू वरती राहुल गौंड सारखा बॅटर 0 वरती बाद होणं ते देखील क्वालिफायर मध्ये ही भरपूर टोचणारी गोष्ट आहे टीम बेनापट्टीसाठी. कारण या चेज मध्ये राहुलचा रोल फार मोठा होता बट तो इथे 0 वरती बाद झाला. त्याचबरोबर TV 9 या चॅनलचे या पत्रकार माध्यमाचे नक्की आणि गोठेकरचे नक्की गावाले सुनीलजी घरत साहेबांचे शुभागमन झाले. पत्रकार बंधू इथे उपस्थित झाले गेलेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. यस त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी कांबळे यांचे नक्कीच वडील सुकऱ्या कांबळे साहेबांचं सुद्धा शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर वाफे गावचे नक्कीच श्यामजी कोरडे साहेबांचं शुभागमन झालंय. साखरवाडचे कालूराम शेवाळे यांचं सुद्धा शुभागमन झालंय. शरद चौधरी यांचं सुद्धा शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. फुल टॉस होता बट बॅटरनी बॉलचं कॉन्टॅक्ट इथे आलं नाहीये. येतो डॉट. चला विनंती असेल आतिशजी डोंगरे काय पेपर वर्क असेल तुमचा क्लिअर करा लवकरात लवकर आणि क्वार्टर फायनल 2 चा टॉस करून घ्या. नेक्स्ट बॉल. आता ही लो व फुल टॉस. बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन येतोय डॉट आणि दबावही आता जाणवेल बॅटर्सला. तीन चेंडू आतापर्यंत डिलिव्हर झालेत बट एकही धावफलकावरती नाही आहे. एक धक्काही लागला. बेनापट्टी टीमनेही लाजवाब खेळले संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला. पण आज या मॅच मध्ये काय घडेल? सेमीफायनल पर्यंत पोहोचू शकतायत की नाही हा प्रश्न इथे उभा आहे. कारण भरपूर चांगला खेळ उपला टीमनेही दाखवला. बॅटचा टोला लागला. मिड ऑनचे फिल्डर आता बॉल पर्यंत येतात. बॉल फील्ड करतात तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. ही एक सिंगल धावपळ या सिंगल रनचा मधीने स्कोर काढता 1 वरती आणि धक्का आतापर्यंत लागला 1. एकूण एक चांगले सामने आजच्या या महाअंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. कारण आदिवासी सरपंच चषक 2025 11 दिवसीय ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवली आणि आजचा स्पर्धेचा 11वा महाअंतिम दिवस आणि त्यामध्ये आपण पाहत आहोत क्वार्टर फायनल. लेट कट पॉइंटला फिल्डर झाली मिस्टेक आणि बॉलही निघून गेला बाउंड्री लाईन पलीकडे. चौकार. चौकार इथे येतोय. धावफलक या 4 धावांच्या मदतीने स्कोर काढता 5 धावा धावफलकावरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा टॉस बॉक्स मध्ये. षटक जसं समाप्त होईल विकीजी शेवाळे आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आणि टॉस करायचा. पॉइंटला चांगली फिल्डिंग डायरेक्ट हिट जर आला असतं तर इंटरेस्टिंग असतं
बॉल दरम्यान आपण जर पाहिलं ओव्हरथ्रो झाला होता बॅकअपला योग्य वेळेवरती खेळाडू आले सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे धावफलक येतात 6 वरती आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 6 धक्का लागल्या 1 आणि येत्या 3 ओव्हरमध्ये रन्स करायचा आहेत 47. चला जीत सानिध्य 11 चिमीपाडा टीमचे कॅप्टन आणि एस जी बोरगड टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी स्विच हिटचा फटका लाजवाब फटका. कारण जर आपण पाहिलं थ्रू दी लाईन खेळले होते कोणतेही फिल्डर बॅकवर्ड पॉइंटला नाही चौकार आहे तो टॉसही केला जातो. जाऊया आपण विकी जेशेवाड यांच्याकडे. यस अनंतजी डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चंद्रकांतजी तलपाडे सावरा मी विनंती करतो या आपण मंचावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. चला टीम चिम्मीपाडाचे कॅप्टन आपण देखील जॉईन व्हा. यस करण कदम आपण लवकर लवकर यायचंय के यस बोरगड टीमचे कॅप्टन कॉल करतील. आदिवासी सरपंच चषक कॉल आदिवासी असोसिएशन. करण कदम नक्की की आपण टॉस जिंकला काय डिसिजन असेल. बॅट फर्स्ट थँक्यू सो मच. सामना सुरू आहे कॉम्बॉक्स मध्ये नक्की विशाल पाटील जोडले गेले थँक्यू सो मच. चिंबीपाडा टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला यापुढील सामन्यामध्ये. दरम्यान जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड सध्याचा घडीला आहे 11 धावा फलकावरती 11 ऑन द बोर्ड. पुढील क्वार्टर फायनल मॅचचा टॉसही झाला जिथे टॉस जिंकला चिंबीपाडा टीमने आणि प्रथमतः त्यांनी निर्णय घेतला बॅटिंगचा. नेक्स्ट बॉल प्रतीक हार्ड लेंथ पुल खेळला लाजवाब फटका पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल सिक्सर. षटकार येतोय 6 धाव्यांचा मदतीनं आता धावफलक जाऊन पोहोचला 15 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल हा बॉल लिव्ह केला बॅटरने बिकॉज लाईन खराब आहे. एक्स्ट्रा रन इथे मिळेल आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचला 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर आणखीन करायचं आहेत रन्स. ऑन साइडला स्ट्रोक आहे बट काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत अगदी वेगाने चेंडूपर्यंत आले बॉल फील्ड केला होता आणि मिळेल फक्त सिंगल आणि धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर करायचा. थोडं करेक्शन आहे 19 धावा धावफलकावरती आहेत. एकोणावीस धावा धावफलकावरती आहेत. फुल लेंथ आणि लॉंग ऑल द फिल्डर आहेत बॉल फील्ड करतात आणि सिंगलच मिळेल आणि धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर करायचा जाऊन पोहोचला 20 धावा धावफलकावरती आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. 2 ओव्हरचा क्रेज 53च्या चेजमध्ये 20 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक येते 12 आणि 12 मध्ये करायचा 33. 33 धाव्यांची आवश्यकता येत्या 12 चेंडूमध्ये. येस सन्माननीय आदरणीय श्यामजी कोरडे साहेबांच्या शुभागमन झाले. अग्रिसेना शहापूर तालुका अध्यक्ष मी विनंती करतोय
महेंद्र डिंगोरे साहेबांना विनंती होता आपण यायचंय. महेंद्र शेठ डिंगोरे. यस गणेशजी कांबळे या स्पर्धे मुख्य आयोजक त्यांना विनंती करतोय कांबळे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते श्यामजी कोरडे अग्रसेना तालुका अध्यक्ष यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर शरदजी चौधरी साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय गणेशजी कांबळे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते शरदजी चौधरी साहेबांचा उद्योजक त्याचबरोबर की सुनीलजी घरस साहेब सुद्धा उपस्थित आहेत. पत्रकार बंधू शहापूर माझ्याचे सर्व त्याचबरोबर नक्की IBN लोकमेश शहापूर सुनीलजी घरस साहेब उपस्थित आहेत. सुनील खामकर साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर नक्की गणेशजी कांबळे यांचे नक्की पिताश्री सुकऱ्या कांबळे साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतोय महेंद्र शेठ डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सुकऱ्या कांबळे साहेबांचा मात्र यशस्वी केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी कांबळे यांचे पिताश्री सुकऱ्या कांबळे साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. त्याचबरोबर विदुर शेठ बोटकोंडले साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय प्रवीण दादा डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. विदुर शेठ बोटकोंडले साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर रवींद्र टोळे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय प्रवीणजी डिंगोरे साहेब यांच्या शुभ हस्ते रवींद्रजी टोळे साहेबांचा यथोचित सन्मान केला जातोय. यस ओव्हर टू कॉम्पास विशाल पाटील सर. माझ्याकडे आपण आता वळूया. षटकार इथे आला आणि धावफलक या 6 धावांचा मधीने स्कोर कडा जाऊन पोहोचला. 30 धावा धावफलकावरती 12 मध्ये 33 करायचा होता. 2 चांगले फटके आले आणि या 2 चांगल्या फटक्यांनंतर इथे कमबॅकही झाला. टीम बिनापट्टी टीमचा म्हणजे रिमेनिंग खेळ बाकी येत्या 10 चेंडूज आणि 10 मध्ये आता करायचा 23 धावा. 10-23 समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. कोण इथे बाजी मारेल हा प्रश्न इथे बाकी आहे, कारण जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये, ही महत्वाची गोष्ट. नेक्स्ट बॉल आता ही उडवला वन्स अगेन स्लॉक स्वीप आणि हा की बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. सेम शॉट अँड सेम रिझल्ट, सिक्सर. षटकार येतोय आणि आता समीकरण सोपं झालंय असंच वाटतंय, कारण एकंदरीत किरण बारातने लाजवाब बॅटिंग आतापर्यंत केली, कारण 3 चौकार 2 षटकार तसा बाटमधनं आले. एकंदरीत राहुल गौंड अगदी पहिल्याच बॉलवरती 5 झाला, बट त्यानंतर आपल्या टीमची रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यांवरती घेतली किरण बारातने आणि आता तो आपल्या टीमला या चेजमध्ये पुढे घेऊन चालला. कारण एकंदरीत 12-33चं इक्वेशन होतं, बट ते इक्वेशन आता चेंज झालं आहे, कारण चेंडू शिल्लक येते 9 आणि 9 मध्ये आता करायचे आहेत रन्स. 17 धावा, 9-17चं समीकरण बाकी आणि एकंदरीत या 3 फटक्यांनी पूर्णपणे चित्र बदललेले आहेत असंच वाटतंय. आणि असंच मी म्हणेन, कारण आता समीकरण थोडं सोपं झालं. आता 9 मध्ये 17 करायचं आणि त्यातल्या त्यात स्विच हिटचा फटका, बट डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला एक फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल. म्हणजे आता 8 चेंडू शिल्लक आणि 8 मध्ये करायचं 15 धावा. 8-15चं समीकरण
8-16चं समीकरण माफी असू द्या कारण 9 मध्ये 17 हव्या होता. 8-16चं समीकरण बाकी आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं रिक्वायर रेट आता 12 वरती आहे कारण पर बॉल 2 धावा करायचे आहेत. 8-16 समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर समीर आहे. नेक्स्ट बॉल लोवर फुल टॉस ड्राईव्ह केला स्क्वेअर ड्राईव्ह. आता बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर येत आहेत बॉल फील्ड होतोय कंप्लीट केल्या जातील 2 धावा. 7 चेंडू शिल्लक 7 मध्ये करायचं 14 धावा आणि आणखीन एक क्लोज इन्काउंटर या महाअंतिम दिवसामध्ये पाहायला मिळेल असंच वाटतंय कारण हा सामनाही त्याच दिशेने वाटचाल करतोय. 7 चेंडू शिल्लक करायचं 14 धावा. 7-14चं समीकरण बाकी आहे. आमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये गणेशजी आहेत जे मॅचचा आनंद घेतात. त्यांची भरपूर मेहनत या स्पर्धेमागे तसेच गोटेकर बी टीमचे मेंटॉर अगदी पहिल्या दिवसापासून ज्यांची उपस्थिती आपण पाहिली आतिश डोंगरे या नावाचे आवर्जून मी उल्लेख करेन. हा बॉल सोडून दिला आणि दिशा खराब अशा परिस्थितीमध्ये व्हाईट बॉल टाकणं म्हणजे स्वतःसाठी अडचणी निर्माण करून घेणं असंच मी म्हणेन. कारण आता बघा 7 मध्ये 14 हव्या होता आता 7 मध्ये 13 करायच्यात. नेक्स्ट बॉल लोवर फुल टॉस ड्राईव्ह बट डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. येतात बॉल फील्ड केला रनआउटची शक्यता होईल का. थ्रो खराब. मी म्हणे थोडं वेट करूनही थ्रो जर केला असतं तर इझी रनआउट होता बट त्याकडे लक्ष नव्हतं. तोपर्यंत कंप्लीट केला जातील 2 धावा आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि 3 ओव्हरचा अखेरीस धावकडक जाऊन पोहोचला 42. रिमेनिंग खेळ 1 ओव्हरचा आणि 1 ओव्हरमध्ये करायचा आहे. क्वार्टर फायनल मॅच जिंकण्याकरिता आणि सेमीफायनल मध्ये पोहोचण्याकरिता कंपल्सरी करायचं 11. चेक दत्तू शेवाळे साहेबांचं सुद्धा शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. कांतीलाल दादा मेंगाल यांचं सुद्धा शुभागमन झालंय. आपलं सुद्धा आदिवासी सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत. राजेजी मेंगाल यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सहा चेंडू शिल्लक आहेत 6 मध्ये आता 11 धावा करायच्या आहेत. आणखीन एक महत्वपूर्ण लढत सध्या सगळ्या मैदानामध्ये सुरू आहे. क्वार्टर फायनल मॅच आपण पाहत आहोत. टीम उपलार त्यांचा अगेन्स्ट बेनापट्टी. बट या लढतीमध्ये इथे बाजी कोण मारेल सेमीफायनलचे तिकीट इथे बुक कोण करेल कारण शहापूर तालुका हाफमधनं आपण पाहिलं टीम दोऱ्याचा पाडा टीम फायनलसाठी याआधी क्वालिफाय झालेली आहे. फर्स्ट फायनलिस्ट आहेत ते बट सेकंड फायनलिस्ट कोण असेल या प्रश्नाचं उत्तर मिळणं अजूनही बाकी आहे. 6 मध्ये करायचं 11 धावा. चला टीम उपलाट प्लीज वेळ कमी घ्या. 6-11 लास्ट ओव्हर. बॉलर तयार होतात या अंतिम षटकामध्ये. विनोद गौंड या अंतिम षटकामध्ये विनोदवरती विश्वास इथे दाखवण्यात आला आणि काय घडेल कारण चेसिंग कंपल्सरी 11 धावा करायचा आहेत. अंतिम षटक. विनोद गौंड 6-11 पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. डीप मध्ये फिल्डर येतात कॅच पकडली जाईल. इम्पॉर्टंट विकेट कारण या क्षणाला किरणचं मैदानामध्ये थांबणं फार महत्वाचं होतं बट किरणला इथे डगआउटची दिशा दाखवली विनोदने. धक्का लागला फार मोठा कारण आता अडचणी आहेत. आता 5 मध्ये करायचं 11. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. मी म्हणेन की एक मोठा फटका एक बाउंड्री इथे हवी आहे टीम बेनापट्टी वसई टीमला. पण ती बाउंड्री इथं या परिस्थितीमध्ये कोणत्या बॅटरचा बॅटमध्ये येईल हाही प्रश्न बाकी आहे. 5 मध्ये करायचं 11 धावा. नेक्स्ट बॉल हुक करायचं होतं. फाईन लेगला फिल्डर आहेत बॉल फील्ड करतायत मिळेल सिंगल म्हणजे आता 4 मध्ये करायचं 10 धावा. पण एकंदरीत पहिलाच बॉल जो फेस केला अविनाश किनीने या बॉलवरती मोठा फटका येऊ शकला असता बट प्रॉपरली स्ट्रोक एक्झिक्यूट केला नाहीये बॅटर अविनाश किनीने. 4 मध्ये 10 धावेची आवश्यकता. जो जिंकेल तो सेमीफायनलिस्ट जो हरेल त्या टीमसाठी स्पर्धा चरणावरती समाप्त. फुल लेंथ हेलिकॉप्टर बट फिल्डर आहेत आणि कॅचही पकडली जाईल. आणखीन एक सफलता आणि आता या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करत असताना टीम प्रणव स्पोर्ट्स उपलाट. धक्का लागला आणखीन एक. आता 3 मध्ये करायचं 10.
निमेश आलाय बॅटिंग करण्याकरिता. अडचणी आधीच भरपूर आहेत आणि त्यातल्या त्यात आता चेंडू शिल्लक येते 3 आणि 3 मध्ये करायचा 10 धावा. निर्णायक क्षण, आज हिरो बनण्याची नामी संधी निमेशकडे आहे, कारण 3 मध्ये करायचं 10 धावा. सामन्याचं महत्व यासाठीही जास्त आहे कारण जो जिंकेल तो सेमीफायनलच्या दिशेने जाणार आहे आणि जो हरेल त्या टीमचं स्वप्न इथे मोडणार. बट अजूनही मी म्हणेन दोन्ही टीम्स साठी समान संधी आहे. 3 मध्ये 10. नेक्स्ट बॉल निमेश आलाय, पहिलाच बॉल उडवलाय आणि पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई रावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. काय फटका येतो निर्णायक क्षणावरती. निर्णायक फटका. 2 चेंडू शिल्लक. आता करायचा 4 धावा. दोन मध्ये 4. फुल टॉस ड्राइव्ह कव्हरला फिल्डर. मॅच मध्ये ट्विस्ट. विकेट मिळेल. आता 1 मध्ये 4. हे काय चाललंय? एका चेंडूवरती बेनापट्टी टीम पुढे, दुसऱ्या चेंडूवरती उपलाट टीम पुढे आणि असं करत असताना आता सामना 1 चेंडू 4 पर्यंत येऊन पोहोचलाय. वन्स अगेन आणखीन एक क्लोज इनकाउंटर, एक थ्रिलर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जाऊन पोहोचला या शेवटच्या चेंडूवरती. 1 मध्ये करायचे 4 धावा. करणला पाठवलं या परिस्थितीमध्ये बॅटिंग करण्याकरिता, बट करणलाही ठाऊक आहे इथे करो या मरो अशी स्थिती आहे. डू ऑर डाय सिच्युएशन. एक चेंडू शिल्लक. 4 धावेंची आवश्यकता आणि याही दोन्ही टीम्सने फार इम्प्रेस केलं, कारण आदिवासी समाजाचे खेळाडू कोणत्या ब्रँडचा क्रिकेट खेळतात, कोणत्या स्टँडर्डचा क्रिकेट खेळतात हे दाखवणारी ही स्पर्धा आपण पाहिली. आणि आणखीन एक क्लोज इनकाउंटर. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना येऊन पोहोचलाय. हा शेवटचा 1 चेंडू सांगेल की सेमीफायनल 2 च्या दिशेने कोण वाटचाल करेल. 1 बॉल 4 आणि शेवटचा बॉल. फॉलिंग स्लॉक स्वीप. सामना समाप्त. काय फटका आलाय. आदिवासी सरपंच चषक गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक गोठेकर गावचा. थैंक यू डीजे. उड़े था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम है. बेना पट्टी वाले सांगता है हमारे हौसलों के सामने पूरा आसमां भी कम है. काय मॅच राहिली. 1 मध्ये 4 ची आवश्यकता असताना गोल्डन सिक्सर इथे आला. मॅच फिनिश. खेळ खल्लास आणि सेमीफायनलचे 2 चं तिकीट इथे बुक केलं बेनापट्टी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम उपलाट. प्लेयर ऑफ द मैच आणि प्लेयर ऑफ द मैच ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में साथ खड़ा वही सबसे बड़ा. प्लेयर ऑफ द मैच गोष्ट बैटर सा बॅट मध्ये आला हा गोल्डन सिक्सर. करण ठरलाय सामनावीर.